Hello students, welcome in the biology lecture. So last time we start the modification of stem. There are three main modifications of stem like underground stem, subaerial stem and aerial stem. Out of that three modification we start the underground stem. Underground stem are of four types: rhizome, stem tuber, bulb and corm. So out of four types we already completed the rhizome in last lecture. So today we are going to discuss about the next modification of underground stem, and that is stem tuber. बघा आपल्याला आज दुसरं मॉडिफिकेशन पाहायचं आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, आणि ते म्हणजे कोणतं? स्टेम ट्यूबर. आता रायझोम मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं कशाचं? अद्रकाचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, जिंजरचं पाहिलं होतं. तर आज आपल्याला स्टेम ट्यूबर पाहायचं आहे. तर स्टेम ट्यूबर मध्ये जे एक्झाम्पल राहील ते एक्झाम्पल राहील पोटॅटोचं. पोटॅटोची डायग्राम काढायची आपल्याला. पोटॅटो इज नॉट अ रूट, इट्स अ स्टेम. हे तुम्ही एकदम पक्क डोक्यामध्ये ठेवा की पोटॅटो हा रूट नाही आहे, पोटॅटो काय आहे? ही स्टेम आहे. ठीक आहे. तर बघा आता कशा प्रकारची डायग्राम का राहील त्याची. तर पोटॅटो आपल्याला माहित आहे की पोटॅटो आर ऑलवेज प्रेझेंट अंडरग्राउंड. कसे असतात ते? अंडरग्राउंड असतात, जमिनीच्या आतमध्ये असतात. बघा अशा प्रकारचे आपण त्याला ब्रांचेस दाखवू. त्या ब्रांचेसला काय तयार होतात? मग हे अशा प्रकारचे पोटॅटो लागतात, त्याला स्टेम ट्यूबर म्हणतात. आपण कशी डायग्राम काढत आहे? ही तर स्टेम ट्यूबरची डायग्राम काढत आहे. असे जमिनीच्या आतमध्ये असे पोटॅटो लागतात, बिकॉज पोटॅटो इज अ अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अशा प्रकारचे ट्यूबर्स दाखवायचे. ह्या बारीक बारीक त्याला रूट्स पण असतात अशा प्रकारचे. असे रूट्स पण दाखवायचे, आणि वरती हे असं पोटॅटोचं प्लांट. असं वरती काढलेलं आपण हे कशाचं? पोटॅटोचं प्लांट आहे. बघा मग आता याला लेबल कसे राहतील? आता हे जे सर्व काढलेलं आहे आपण, हे काय काढलेलं आहे? दीज आर ऑल दी ट्यूबर्स. म्हणजे जो पोटॅटो आहे त्या पोटॅटोवरती असे काय असतात? आईज असतात. आपण तो आईज पण एक जो पोटॅटो आहे तो आपण साईडला घेऊन त्याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहे. अशा प्रकारचे ट्यूबर्स म्हणजे याची जी टीप आहे या ब्रांचेसची, ती टीप कशी असते? अशी सोलन असते. आणि कशामुळे? ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. ओके. तर बघा मग हे जे आहे याला नाव द्यायचं स्टेम ट्यूबर. काय आहे हा? स्टेम ट्यूबर. आणि ही जी ब्रांच आहे, दिस इज द अंडरग्राउंड ब्रांच. अंडरग्राउंड ब्रांच आहे ना. बघा हे पोटॅटोचं प्लांट फिगरमध्ये दाखवायचं. स्टेम ट्यूबर किंवा अंडरग्राउंड ब्रांच शोज स्टेम ट्यूबर असं म्हणू आपण. ही काय आहे? ही आहे अंडरग्राउंड ब्रांच. आणि काय शो केला आपण त्या अंडरग्राउंड ब्रांचवरती? अंडरग्राउंड ब्रांच शो स्टेम ट्यूबर. अंडरग्राउंड ब्रांचेस काढल्या आपण. त्या अंडरग्राउंड ब्रांचेसची जी टीप आहे ती टीप कशी असते? सोलन असते. बघा ही टीप कशी आहे? सोलन आहे. आणि त्याला काय लागलेले आहेत? पोटॅटो लागलेले आहे. जर समजा आपण एक सिंगल पोटॅटो जर काढला, तर हा अशा प्रकारचा आपला हा सिंगल पोटॅटो आपण इथं काढूया. बघा हे आपण आता इथं काढला हा सिंगल पोटॅटो. मग या सिंगल पोटॅटोला काय असते? तर इथं असते स्टेम स्कार. बघा तुम्ही घरी पोटॅटो जवळ घ्या आणि पोटॅटोचं तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला अशाच प्रकारचं दिसेल. त्यानंतर इथं असे दोन प्रकारचे ॲक्सिलरी बर्ड आणि स्केली लीव्ज असतात. त्यानंतर हा जो आहे हा आहे स्प्रॉटिंग बर्ड. त्यानंतर हे अशा प्रकारे त्याला आईज असतात. आपण ज्याला आपण डोळे म्हणतो.
अशा प्रकारचे त्याच्यावरती आईज असतात. हा काय आहे त्याचा स्प्रॉटिंग बड. बघा हे काय आहे, दिस इज अ स्टेम स्कार. स्टेम स्कार. त्यानंतर हा जो आहे दिस इज अ स्केली लीफ. कोणतं लीफ आहे, स्केली लीफ. आणि हे जे आहे दिस इज द ॲक्झिलरी बर्ड. ॲक्झिलरी बर्ड. आणि या दोघां मिळून जे स्ट्रक्चर तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज आय. त्याला काय म्हणतात, आय म्हणतात. त्यानंतर हे जे आहे हा जो बर्ड आहे हा कसा आहे, स्प्रॉटिंग बर्ड. स्प्रॉटिंग बर्ड. आणि हे आपण डायग्राम कशाची काढलेली आहे तर सिंगल स्टेम ट्यूबर. सिंगल काढलेला आहे आपण. एक झूम करून असा समजा आपण हा एक असा बाजूला घेतला आणि एक पोटॅटो कसा दिसते तर हा अशा प्रकारचा दिसते, सिंगल स्टेम ट्यूबर. बघा आपली डायग्राम रेडी झालेली आहे आता. सिंगल स्टेम ट्यूबर. आपला पॉइंटच कोणता आहे आजचा, स्टेम ट्यूबर आहे. मग स्टेम ट्यूबरमध्ये आपण जी पहिली डायग्राम काढलेली आहे ती पहिली डायग्राम आपण पूर्ण प्लांटची काढली आणि त्याच्या ब्रांचेस जमिनीच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या ब्रांचेसच्या टोकाला, हे जे टोक आहे या ब्रांचेसचं, द टीप ऑफ दिस ब्रांचेस बिकम सोलन ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल अँड दिस सोलन पोर्शन कॉल्ड ॲज स्टेम ट्यूबर. मग सिंगल स्टेम ट्यूबर कसा दिसते तर आपण हा इथं दाखवला. यामध्ये काय असते, स्टेम स्कार, स्केल लीफ असते, ॲक्झिलरी बर्ड असते आणि स्केल लीफ ॲक्झिलरी बर्ड मिळून कोणतं स्ट्रक्चर तयार होते, तिथं आय तयार होते. आणि जेव्हा हा आय स्प्रॉट होते म्हणजे त्याला असा कोंब येते. बघा आपण जर समजा आपल्या घरामध्ये बटाटे जर असले तर ते बटाटे जास्त दिवस जर ठेवले तर त्याला असे डोळ्यांना असे कोंब येतात हिरव्या कलरचे, तर दॅट इज कॉल्ड ॲज स्प्रॉटिंग बर्ड. त्यालाच कोणता म्हणतात, स्प्रॉटिंग बर्ड. आणि अशा प्रकारचे आईज त्याच्यावरती असतात, असे बारीक 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 बारीक. तुम्ही समोर पोटॅटो घ्या आणि पोटॅटोच्या आउटर सरफेसला तुम्ही ऑब्झर्व करू शकता, त्याला बारीक बारीक डोळे असतात, त्याला म्हणतात बर्ड. आणि जो मोठा डोळा झालेला असते, समजा 8 दिवस 15 दिवसात जर आलू जर असेल तर त्याला असा कोंब येते वरती, दॅट इज कॉल्ड ॲज स्प्रॉटिंग बर्ड. त्याला काय म्हणतात, स्प्रॉटिंग बर्ड म्हणतात. बघूया आपण आता 1 बाय 1 एक एक एक्सप्लेनेशन याच्याबद्दल पाहूया स्टेम ट्यूबर बद्दल. फर्स्ट पॉइंट, इन स्पेशल अंडरग्राउंड ब्रांचेस, in special underground branches tip become swollen. टिप बिकम सोलन. कशामुळे, ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल किंवा ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. पूर्णच लिहू आपण, ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. आणि ते फूड मटेरियल असते स्टार्च. कोणतं फूड मटेरियल असते त्यांच्यामध्ये साठवलेलं तर स्टार्च नावाचं. स्टार्च इज अ कार्बोहायड्रेट. स्टार्च काय आहे, हा कार्बोहायड्रेट आहे. बघा काय लिहिलं आपण, इन सम स्पेशल अंडरग्राउंड ब्रांचेस द टीप बिकम सोलन. बघा ना, टीप बिकम सोलन ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. अँड विच फूड मटेरियल स्टोर, दॅट इज स्टार्च. स्टार्च कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हणतात, त्या सोलन पोर्शनला म्हणतात स्टेम ट्यूबर. काय म्हणतात त्याला, स्टेम ट्यूबर. ओके, नेक्स्ट पॉइंट. आता स्टेम ट्यूबर मध्ये काय काय असते बघा. आता स्टेम ट्यूबर कन्सिस्ट ऑफ नोट्स. काय असतं स्टेम ट्यूबर मध्ये, नोट्स. बट इंटर नोट्स आर अब्सेंट. पण त्यांच्यामध्ये काय अब्सेंट असतात तर इंटर नोट्स आर अब्सेंट. ॲट नोडल पार्ट, जो नोडल पार्ट आहे त्या नोडल पार्ट वरती काय असते बघा. आता ॲट नोडल पार्ट, हा जो नोड आहे याच्यावरती काय काय असते, स्केल लीफ अँड कोणता बर्ड, मग ॲक्झिलरी बर्ड. ॲट नोडल पार्ट, स्केल लीफ अँड ॲक्झिलरी बर्ड
is present, and commonly called as, commonly त्याला काय म्हणतात, commonly called I, त्याला काय म्हणतात मग, कॉमनली. बघा आता हा शब्द बघा आय, कॉमनली या दोघां मिळून स्केल लीफ आणि ॲक्झिलरी बर्ड यापासून काय तयार होते, मग आय तयार होते. त्यानंतर हा जो आय आहे, हा आय काय होते बघा आता, इन फेवरेबल कंडिशन, कोणत्या कंडिशनमध्ये, फेवरेबल कंडिशनमध्ये काय होते या आयचं, इन फेवरेबल कंडिशन आय स्प्रॉट, म्हणजे त्याला कोंब येतात, आय स्प्रॉट अँड प्रोड्यूस, आणि त्याच्यापासून काय तयार होते मग, अँड प्रोड्यूस एरियल शूट, अँड प्रोड्यूस एरियल शूट. बघा फेवरेबल कंडिशनमध्ये हा जो आय आहे, फेवरेबल कंडिशन म्हणजे दमट वातावरण वगैरे मिळालं तर त्याच्यात त्या आयचं काय होते, स्प्रॉट होते, म्हणजे त्याला कोंब येते, आय बिकम स्प्रॉट, किंवा इन फेवरेबल कंडिशन आय स्प्रॉट म्हणजे त्याला कोंब येतात आणि काय तयार होते यापासून, अँड प्रोड्यूस एरियल शूट. देन स्टेम ट्यूबर हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, स्टेम ट्यूबर हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणा किंवा रिप्रोडक्शन म्हणा, वन अँड सेम थिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, अँड इट डू नॉट कन्सिस्ट ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट, त्यांच्यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूट नसतात, ॲडव्हान्टेशियस रूट, हेन्स दे डिफर फ्रॉम रायझोम, म्हणून ते रायझोमपेक्षा अलग असतात, दे डिफर फ्रॉम रायझोम, त्यांच्यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूट नसतात. रायझोममध्ये आपण पाहिलं लास्ट लेक्चरमध्ये, आपण रायझोममध्ये अदरकामध्ये पाहिलं, जिंजरमध्ये, की देअर इज अ प्रेझेन्स ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट, बट हिअर देअर इज अ नो प्रेझेन्स ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट. जर समजा तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रायझोम अँड ट्यूबर, तर काय डिफरन्स आहे, इन रायझोम ॲडव्हान्टेशियस रूट्स आर प्रेझेंट, इन स्टेम ट्यूबर ॲडव्हान्टेशियस रूट्स आर absent. So in stem tuber help in vegetative propagation and it do not consist of adventitious root. बघा ना, मी इथं असे adventitious root काढून दाखवले का तुम्हाला, नाही, कारण की यांच्यामध्ये adventitious root हे absent असतात, hence they differ from rhizome. they differ from rhizome म्हणजे काय, rhizome पेक्षा हे वेगळे कसे आहेत, तर त्यांना ॲडव्हान्टेशियस रूट नसतात, म्हणून ते रायझोमपेक्षा कसे असतात, वेगळे असतात. जर समजा यांना ॲडव्हान्टेशियस रूट जर असते स्टेम ट्यूबरला, तर आपण असं म्हटलंच नसतं की ते डिफर फ्रॉम रायझोम, बिकॉज ॲडव्हान्टेशियस रूट्स आर प्रेझेंट इन द बोथ केसेस. बट हिअर ॲडव्हान्टेशियस रूट्स आर प्रेझेंट ओनली इन द रायझोम but absent in the stem tuber, so that's why stem tuber is differ from the rhizome. rhizome पेक्षा कसा आहे तो वेगळा आहे. नेक्स्ट पॉइंट, stem tuber consist of आता स्टेम ट्यूबर मध्ये काय असते बघा, आता consist of two types of birds, that is, बघा आता दोन प्रकारचे बर्ड असतात, एक म्हणजे अपायकल बर्ड आणि दुसरा म्हणजे बेसल बर्ड. बघा कोणता कोणता, अपायकल बर्ड त्यालाच म्हणतात रोज बर्ड, किंवा जो बेसल आहे त्याला म्हणतात हिल बर्ड, रोज बर्ड आणि हिल बर्ड. ओके, तर बघा अपायकल बर्ड आणि कोणता सांगितला मी तुम्हाला, बेसल. टू एंड्स, स्टेम ट्यूबर कन्सिस्ट ऑफ टू एंड्स, दोन एंड्स असतात त्याला. बघा अपायकल बर्ड कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी एंड्स, टू एंड्स, दॅट इज कोणते कोणते, तर पहिला असते त्यामध्ये अपायकल एंड आणि दुसरं म्हणजे कोणतं, बेसल एंड. ओके, स्टेम ट्यूबर कन्सिस्ट ऑफ टू एंड, दॅट इज अपायकल एंड कॉल्ड ॲज, अपायकल एंडला काय म्हणतात, कॉल्ड ॲज रोज एंड,
and basal end called as hill end. बघा रे बरोबर, इथं लक्ष द्या. आता काय तर स्टेम ट्यूबर किती प्रकारचे एंड असतात? स्टेम ट्यूबर मध्ये दोन प्रकारचे एंड असतात. एक म्हणजे अपायकल एंड आणि दुसरं म्हणजे बेसल एंड. अपायकल एंडला काय म्हणतात? अपायकल एंडला म्हणतात रोज एंड आणि बेसल एंडला काय म्हणतात? हिल एंड. आता काय फरक आहे या दोन एंड मध्ये? तर बघा, नोट्स अँड आईज किंवा द नंबर ऑफ नोट्स अँड आईज असं करू आपण. द नंबर ऑफ notes and eyes are more toward कुठं जास्त असतात हे? आर मोर टुवर्ड रोज एंड. रोज एंडला जे नोट्स आहेत आणि आय आहेत यांची संख्या जास्त असते. बघा, दोन एंड आहेत, अपायकल एंड, basal end. Apical end called as rose end, basal end called as hill end. So in which end more eyes and more notes are present? In the apical end, that is we called as the rose end. In the rose end, the number of note and eyes are more as compared to the hill end. hill end पेक्षा रोज एंड मध्ये नोटची संख्या आणि आईची संख्या ही जास्त असते. सो विच आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टेम ट्यूबर? एक्झाम्पल, पोटॅटो, सोलॅनम ट्यूबरोजम is the botanical name of potato. Then second, माटुला. बघा, लक्षात घ्या, हे जे नाव आहेत इकडचे, दीज आर द इंग्लिश नेम आणि ब्रॅकेट मधले कोणते आहेत? तर ते आहेत बॉटनिकल नेम. तर माटुलाचं काय आहे? हेलिअँथस ट्यूबरोजस is a botanical name of matula. Potato and matula, these are the two example of स्टेम ट्यूबर. बघा, 4 पार्ट पाहिजे आपल्याला अंडरग्राउंड स्टेपचे. त्यामधला आपण पहिल्या पिरियडमध्ये, आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण रायझोम कंप्लीट केलेला आहे. आज आपल्याला 2 घ्यायचे आहेत, स्टेम ट्यूबर घ्यायचा आहे आणि याच्यासोबतच बल्ब घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा, हे सर्व झालं हे स्टेम ट्यूबर बद्दल. काय काय सांगितलं आपण स्टेम ट्यूबर बद्दल? बघा, इकडनं आपण डायग्राम काढलेली आहे आणि तिकडनं आपण त्याचे 5 पॉईंटमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं आणि लास्टमध्ये त्याचं एक्झाम्पल पाहिलं. बघा, हे पोटॅटोचं प्लांट आहे. पोटॅटोच्या ज्या ब्रांचेस आहेत, सम स्पेशल ब्रांचेस ऑफ दिस पोटॅटो प्लांट पेनिट्रेट इनटू द सॉइल अँड दिस टीप ऑफ that special branches are swollen due to the storage of food material. And which type of food material store in the potato? Carbohydrate in the form of starch. So that's why the tip of these branches becomes swollen, and this swollen tip called as stem tuber. The stem tuber consists of nodes, but internodes are absent in the stem tuber. So at nodal region, at nodal part, scale leaf and axillary buds are present. बघा इथं scale leaf and axillary buds are present, and they commonly form a one structure, and that structure called as eye. दोघां मिळून काय तयार होते? इथं आय तयार होते. and in favorable condition these eye sprout and produce एरियल शूट. काय होते? हा याला कोम येते आणि याच्यापासून काय तयार होते? मग एरियल शूट तयार होते. त्यानंतर स्टेम ट्यूबर हेल्प इन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? शाखीय प्रजनन. शाखीय प्रजननामध्ये हा महत्त्वाचा रोल आहे याचा. आणि पुढे काय आहे? इट डू नॉट कन्सिस्ट ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट. त्यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूट नसतात. सो दॅट्स वाय दे डिफर फ्रॉम द रायझोम. रायझोममध्ये ॲडव्हान्टेशियस रूट प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूट अब्सेंट असतात. देन स्टेम ट्यूबरला 2 एंड आहेत. एक म्हणजे अपायकल एंड कॉल्ड ॲज रोज एंड, बेसल एंड कॉल्ड ॲज हिल एंड. द नंबर ऑफ नोड्स अँड आईज आर मोर इन द रोज एंड. जिथं रोज एंड आहे, जे अपायकल एंड आहे, तिथं नोटची संख्या आणि आयची संख्या हे जास्त असते. अँड एक्झाम्पल ऑफ स्टेम ट्यूबर आर पोटॅटो,
Solanum tuberosum, it's a botanical name of potato, and the second example of stem tuber is Matula, that is Helianthus tuberosus. So this is all about the second underground modification of stem, and that is stem tuber. Okay, now moving toward the third modification, and that is bulb. बघा दोन मॉडिफिकेशन झालेले आपली इथं आता, एक म्हणजे रायझोम आणि दुसरं म्हणजे कोणतं बल्ब. आता तिसरा पोर्शन जो पाहायचा आपल्याला तो कोणता पाहायचा आहे, तो पाहायचा आपल्याला बल्ब बद्दलचा. तर आपल्याला तिसरं अंडरग्राउंड मॉडिफिकेशन पाहायचं आहे, ते म्हणजे कोणतं बल्ब. आताच आपण कंप्लीट केलेलं आहे सेकंड मॉडिफिकेशन, सेकंड अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, अँड दॅट इज स्टेम ट्यूबर. स्टेम ट्यूबरचं एक्झाम्पल आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला माहितीच आहे कोणतं, पोटॅटो, दॅट इज आपण बटाटा म्हणतो मराठीमध्ये. तर ते एक्झाम्पल कशाचं आहे, स्टेम ट्यूबरचं. आता हा जो बल्ब आहे, हे बल्ब पण आपल्या दैनंदिन जीवनातलेच उदाहरण आहे. त्याच्यामध्ये ओनियन अँड गार्लिक ह्या कोणत्या आहेत, तर दीज आर द बल्ब अँड विच इन्क्लूड इन द अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, तर थर्ड वन, तिसरं पाहायचं आपल्याला बल्ब. बल्ब बघा आपल्याला दोन डायग्राम काढावं लागेल, एक ओनियनची डायग्राम आणि एक गार्लिकची डायग्राम. ओनियन आणि गार्लिक अशा दोन डायग्राम काढावं लागतील. बघा आपण आधी ओनियन काढू. ओनियन म्हणजे काय, कांदा. त्याच्यामध्ये हे अशा प्रकारची डिस्क असते खालच्या साईडने, आणि ह्या अशा लेयर्स त्याच्यामध्ये अरेंज असतात. जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ह्या अशा प्रकारच्या लेयर्स दिसतात. असा उभा जेव्हा कापतो आपण कांद्याला तेव्हा आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारच्या लेयर्स आढळतात. दोन प्रकारचे बल्ब असतात, ट्युनिकेटेड आणि स्केली. ते सांगतोच मी तुम्हाला. बघा आधी आपण हे ओनियनची डायग्राम काढत आहे. यामध्ये कशा प्रकारची अरेंजमेंट असते, हे अशा प्रकारचे. बघा याच्या आतमध्ये आपण मराठी भाषेमध्ये पिल्लू म्हणतो आहे ना, तर हे आहे अपायकल बर्ड. हा कोणता आहे आतमधला, अपायकल बर्ड. हा आपण कांदा काढलेला आहे आणि याच्यापासून हे अशा प्रकारचे कोणते रूट्स निघतात, दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स विच आर अरायजेस फ्रॉम द स्टेम, स्टेम ऑफ बल्ब. त्या बल्बच्या स्टेमपासून अशा प्रकारचे रूट्स निघतात. हे जे वरचे आहेत त्याला म्हणतात स्केली लीव्स, स्केली लीफ. आतमधले जे आहेत व्हाईट कलरचे, बघा स्केल लीफ म्हणजे काय, जे वरचे असतात ब्राऊन कलरचे ड्रायवाले, ज्याला आपण टर्फल म्हणतो कांद्याचं, त्याला म्हणतात स्केली लीफ. आतमधले आपण जे खातो त्याला म्हणतात फ्लेशी लीफ. काय म्हणतात त्याला, फ्लेशी लीफ. आतमधला जो कोम असते त्याला म्हणतात अपायकल बर्ड. काय म्हणतात त्याला, अपायकल बर्ड. धिस इज द स्टेम. हे का असते, त्याची अशी डिस्क सारखी स्टेम, अँड दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स. हे कोणते आहेत तर ॲडव्हान्टेशियस रूट्स. अँड दिस इज द डायग्राम ऑफ, ही डायग्राम कशाची आहे, ट्युनिकेटेड बल्ब. बघा दोन प्रकारचे बल्ब आहेत, ट्युनिकेटेड आणि फ्लेसी. ट्युनिकेटेड बल्ब अँड एक्झाम्पल ओनियन. एक्झाम्पल कोणतं आहे ट्युनिकेटेड बल्बचं, तर ओनियन हे एक्झाम्पल आहे. बघा आपण काय काय केलं तर, एक्झाम्पल ओनियन. आपण कांद्याची डायग्राम काढलेली आहे सर्वात आधी. असा उभा कांदा जर कापला आपण तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये दिसते. मधात पिल्लू असते आणि आजूबाजूला वरची जी लेअर आहे ते वरची कशी असते, एकदम ड्राय असते, थीन असते. जर समजा आपण अशी हवा मारलं तर ते टर्फल उडून जाते आणि त्याला म्हणतात स्केली लीफ. आणि जे आतमधले व्हाईट कलरचे आपण खातो फ्लेसी लीफ, त्यामध्ये रस असते, त्याला म्हणतात फ्लेसी लीफ. त्यानंतर आतमधला जो आहे तो आहे अपायकल बर्ड. ही स्टेम आपण जेव्हा कांदा पोहे वगैरे करतो ती स्टेम आपण मागची कापतो आणि बाजूला फेकून देतो, ती स्टेम, आणि त्याच्यापासून निघालेले हे ॲडव्हान्टेशियस रूट. सो दिस इज अबाउट द ट्युनिकेटेड बल्ब. आता आपल्याला काढायचं आहे फ्लेसी बल्ब, स्केली बल्ब. म्हणजे कोणता, लसणाचा डायग्राम काढायची आपल्याला. आता लसूण काढायचं आहे.
आधी काढला आपण कांदा, आता काढायचा आपल्याला लसूण. याला पण अशीच कांद्यासारखी स्टेम असते, परंतु त्याच्या पाकळ्या कशा असतात, ह्या अशा एकामेकावरती अशा ओव्हरलॅप झालेल्या आपल्याला दिसतील. बघा, तुम्ही लसूण घरी चांगल्या बारकाईने जर ऑब्झर्व जर केला तुम्ही, तर तुम्हाला अशा त्याच्यावरती अशा पाकळ्या अशा ओव्हरलॅप झालेल्या दिसतील. एकावरती एक अशा ओव्हरलॅप झालेल्या दिसतील. बघा, अशा प्रकारचं समजा स्ट्रक्चर कशाचं आहे, लसूणचं स्ट्रक्चर आहे. तर पाहूया आपण आता याच्यामध्ये काय फरक आहे, यांच्यामध्ये आणि कांद्यामध्ये काय फरक असते. दीज आर ऑल दी बल्बलेट्स. बल्बलेट्स म्हणजे काय, तर ज्या पाकळ्या असतात लसणाच्या त्याला म्हणतात बल्बलेट्स. आणि वरचं जे आहे याला पण असं स्केली लीफ असते, पण हे व्हाईट कलरचं असते. त्याच्यामध्ये कसं असते, ब्राऊन कलरचं कांद्यामध्ये, याच्यामध्ये कसं असते, व्हाईट कलरचं. हे आहे स्टेम, आणि या स्टेमपासून निघालेले हे कसे आहेत, ॲडव्हान्टेशियस रूट्स. बघा, ही काय याची स्टेम, आणि हे जे रूट्स निघाले, दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स. ॲडव्हान्टेशियस रूट्स. बघा, हे अशा प्रकारचे जे लसणाचे आपण गाठे म्हणतो, लसणाचा गाठा हा अशा प्रकारचा असते, आणि त्याच्यावरती अशा प्रकारच्या ह्या ज्या बल्बलेट्स आहेत, दीज आर ऑल दी बल्बलेट्स आर ओव्हरलॅप विच इच अदर. एकामेकावरती अशा ओव्हरलॅप झालेला तुम्हाला दिसतील. तुम्ही बघा, हाती हे घ्या, लसूण घ्या, आणि त्या लसणामध्ये हे अशा प्रकारच्या पाकळ्या एकामेकावरती ओव्हरलॅप झालेल्या दिसतील. सो दिस इज द डायग्राम ऑफ, हे कोणती झाली, ट्युनिकेटेड बल्ब. आणि ही जी आहे, ही दुसरी डायग्राम जी आहे ती आहे आपली फ्लेसी बल्ब, ट्युनिकेटेड स्केली बल्ब. स्केली बल्ब. आणि या स्केली बल्बचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर गार्लिक. एक्झाम्पल कोणतं आहे, गार्लिक. गार्लिक म्हणजे काय, तर गार्लिक म्हणजे लसूण. बघा, याचं एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण, ओनियन. याचं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला गार्लिक. कोणत्या, स्केली बल्बचं. दीज आर दी टू बल्ब, ट्युनिकेटेड बल्ब अँड स्केली बल्ब. आता या दोघांबद्दलचं आपल्याला डिस्क्रिप्शन पाहायचं आहे. बघा, आपण आधी पाहिलं स्टेम ट्यूबर, आता आपल्याला पाहायचं आहे बल्बबद्दल. तर किती बल्ब आहेत, दोन प्रकारचे बल्ब आहे, एक म्हणजे ट्युनिकेटेड बल्ब आणि दुसरा म्हणजे स्केली बल्ब. एकाचं एक्झाम्पल आहे ओनियन आणि दुसऱ्याचं एक्झाम्पल आहे गार्लिक. तर पाहूया आपण काय आहे, तर बल्बमधला फर्स्ट पॉइंट, बल्ब इज अ underground, bulb is a underground spherical stem, underground spherical stem. The stem of bulb, आता बल्बची जी स्टेम आहे आपल्याला दिसून आली कशा प्रकारची असते. The stem of bulb is reduce, कशा प्रकारची असते ती, रिड्यूस अँड डिस्क शेप. कशी असते, रिड्यूस अँड डिस्क शेप विच कन्सिस्ट ऑफ advantageous roots at the base. त्याच्या बेसला कोणते रूट्स असतात, ॲडव्हान्टेशियस रूट. लुक ॲट दिस इज द स्टेम ऑफ बल्ब. इट इज हायली रिड्यूस अँड डिस्क लाईक स्ट्रक्चर. डिस्क सारखी असते, रिड्यूस म्हणजे एकदम छोटीशी स्टेम असते. अँड फ्रॉम दॅट स्टेम, फ्रॉम द बेस ऑफ स्टेम, ॲडव्हान्टेशियस रूट्स आर अरायझेस. देन व्हॉट अबाउट द थर्ड पॉइंट अबाउट द बल्ब. द बल्ब कन्सिस्ट ऑफ टू टाइप ऑफ लीव्स. किती प्रकारचे लीव्स असतात त्याच्यामध्ये, दोन प्रकारचे लीव्स असतात. टू टाइप ऑफ लीव्स, दॅट इज कोणते कोणते, बघा तुम्हाला कोणते कोणते दिसून आले. वरच्या साईडचं कोणतं आहे, स्केल लीफ, दॅट इज स्केल लीफ
अँड आतमधल्या साईडचं कोणतं आहे फ्लेशी लीफ. दोन प्रकारचे लीफ आहे, स्केल लीफ आणि फ्लेशी लीफ. आता आपल्याला प्रत्येकाचं एकेकाचं पाहायचं आपल्याला, स्केल लीफ कसं आहे आणि फ्लेशी लीफ कसं आहे. बघा मग स्केल लीफ कशा प्रकारचं असते. स्केल लीफ इज थिन, एकदम पातळ असते, अँड ड्राय, थिन अँड ड्राय, विच इज प्रोटेक्टिव्ह. कशा प्रकारचं असते ते प्रोटेक्टिव्ह, म्हणजे प्रोटेक्ट करण्याचं काम असते त्याच्याकडे. त्यानंतर जे फ्लेशी लीफ आहे हे कशा प्रकारचं आहे. फ्लेशी लीफ इज थिक, जाड असते, अँड वेट आणि ओलं असते, विच स्टोअर फूड. काय स्टोअर करते ते फूड मटेरियल स्टोअर करते, विच स्टोअर फूड. बघा दोघांचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे आणि वेगवेगळं फंक्शन आहे. स्केल लीफ, जर तुम्ही वरचं टर्फल जर पाहिलं कांद्याचं, बघा दोन लीफ आहे. एक म्हणजे स्केल लीफ, वरचं टर्फल हलकं आहे ते, आणि आतमधलं त्याला म्हणतात फ्लेशी लीफ. तर स्केल लीफ कसं आहे. स्केल लीफ इज थिन, एकदम पातळ आहे, वरचं टर्फल पातळ असते आणि ड्राय म्हणजे कोरडं असते, आणि त्याचं फंक्शन काय आहे विच इज प्रोटेक्टिव्ह. आणि आतमधलं जे फ्लेशी लीफ आहे हे की जे आपण खात असतो, जेवण करताना आपण तोंडी लावत असतो कांदा, तर तो आपण कांदा खातो, त्या कांद्याचं कोणतं लीफ आहे मग ते फ्लेशी लीफ. ते कसं असते थिक अँड वेट, विच स्टोअर्ड फूड मटेरियल. काय स्टोअर करते ते फूड मटेरियल स्टोअर करण्याचं काम करते. अँड दीज लीव्स, आता हे जे लीफ आहेत, these leaves are arranged. आता कशा प्रकारची अरेंजमेंट असते यांची. अरेंज इन कॉन्सेंट्रिक पॅटर्न. त्यांचा जो पॅटर्न असते तो कशा प्रकारचा असते कॉन्सेंट्रिक पॅटर्न, किंवा द अरेंजमेंट ऑफ दीज लीव्स आर कॉन्सेंट्रिक टाइप ऑफ अरेंजमेंट. कशा प्रकारची असते बघा, या अरेंजमेंटला म्हणतात कॉन्सेंट्रिक टाइप ऑफ अरेंजमेंट. बघा ना, इकडनं एक, इकडनं एक, इकडनं एक, इकडनं एक. दिस इज कॉल्ड ॲज कॉन्सेंट्रिक पॅटर्न. सो दीज लीव्स आर अरेंज इन कॉन्सेंट्रिक पॅटर्न. कॉन्सेंट्रिक पॅटर्नने त्यांची अरेंजमेंट असते. मग हे जे बल्ब आहेत, दिस बल्ब आर ऑफ टू टाइप. बल्ब किती प्रकारचे आहे. बल्ब आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचे बल्ब आहेत, आर ऑफ टू टाइप्स. आता कोणते आहेत दोन प्रकार बघा. मग आता त्याच्यामध्ये आपण ए करूया. इथं ए कोणता आहे ट्युनिकेटेड बल्ब. कोणता आहे ट्युनिकेटेड बल्ब. आता बघा ट्युनिकेटेड बल्बची जर डेफिनेशन तुम्हाला जर आली तर त्याच्यावरून तुम्हाला जी दुसरी आहे आपली स्केली बल्ब, त्या स्केली बल्बची डेफिनेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊन जाईल. ट्युनिकेटेड बल्ब म्हणजे काय बघा. मग आता व्हेन, बघा आता दोघांची ही डेफिनेशन स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की यांच्यामध्ये फक्त अरेंजमेंटचा फरक असते. या ट्युनिकेटेड बल्बमध्ये जे लीफ असतात ते लीफ कशा प्रकारे अरेंज असतात कॉन्सेंट्रिक पॅटर्ननी, आणि यांच्यामध्ये जे फ्लेशी लीफ असतात ते कसे अरेंज असतात तर यांच्यामध्ये कसे असतात तर दे आर ओव्हरलॅपिंग पॅटर्न. कॉन्सेंट्रिक आणि ओव्हरलॅपिंग असे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा. व्हेन फ्लेशी लीफ आर अरेंज, when fleshy leaf are present around the apical bud in concentric pattern. बघा शब्द लक्षात ठेवा कोणता कॉन्सेंट्रिक पॅटर्न. then it is called as मग त्याला काय म्हणतात कॉल्ड ॲज ट्युनिकेटेड बल्ब. त्या प्रकारच्या बल्बला कोणता बल्ब म्हणतात ट्युनिकेटेड बल्ब. अँड द एक्झाम्पल ऑफ ट्युनिकेटेड बल्ब इज ओनियन. बघा ट्युनिकेटेड बल्बची डेफिनेशन तयार झालेली आहे. आता स्केली बल्बची डेफिनेशन करणं काहीच कठीण नाही आहे.
काय फरक करावा लागेल फक्त आपल्याला त्याच्यामध्ये की स्केली बल्बमध्ये जी अरेंजमेंट असते द अरेंजमेंट आर ऑफ ओव्हरलॅपिंग टाईप. मग बघा आता सुरुवात कशी करायची. व्हेन फ्लेसी लीफ, आता याच्या फ्लेसी लीफला कोणाच्या जे आपण लसूण म्हणतो त्या फ्लेसी लीफला आपण काय म्हटलेलं आहे बल्बलेट्स. काय म्हणतात त्याला बल्बलेट्स. लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्यांना काय म्हणतात बल्बलेट्स. व्हेन फ्लेशी लीफ, कोणतं लीफ फ्लेशी लीफ. आता याच्यामधलं फ्लेशी लीफ कोणतं आहे बल्बलेट्स आर प्रेझेंट around the apical bud, around the apical bud. पण कोणत्या पॅटर्ननी इन ओव्हरलॅपिंग पॅटर्न. कोणता पॅटर्न ओव्हरलॅपिंग, इन ओव्हरलॅपिंग पॅटर्न. बघा आता इथं ओव्हरलॅपिंग खाली अंडरलाईन करायची कारण की ह्या कशा असतात एकामेकावरती अशा ओव्हरलॅप झालेल्या असतात. कोणामध्ये लसणाच्या पाकळ्या एकामेकावरती ओव्हरलॅप झालेल्या असतात. ओव्हरलॅपिंग पॅटर्न. देन इट इज कॉल्ड ॲज त्याला कोणता बल्ब म्हणतात देन इट इज कॉल्ड ॲज स्केली बल्ब. अँड द एक्झाम्पल ऑफ स्केली बल्ब इज कोणता आहे गार्लिक, ज्याला आपण काय म्हणतो लसूण. ठीक आहे. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ बल्ब, ट्युनिकेटेड बल्ब अँड स्केली बल्ब. बघा आपण बल्ब बद्दल काय काय पाहिलं. आधी आपण स्टेम ट्यूबवर पाहिलं, त्याच्यामध्ये आपण बटाट्याचं एक्झाम्पल घेतलं. आता आपण बल्ब पाहिलं तिसरं मॉडिफिकेशन अंडरग्राउंड मॉडिफिकेशन. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं ओनियनचं आणि दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण गार्लिकचं, दॅट इज लसूण. ओनियन म्हणजे काय कांदा. तर बल्ब काय आहे बल्ब इज अ अंडरग्राउंड स्पेरिकल स्टेम. कारण की लसूण आणि कांदा हा जमिनीच्या आतमध्येच असते. सो दॅट्स वाय दे आर द अंडरग्राउंड स्टेम. द स्टेम ऑफ बल्ब इज रिड्यूस. बघा ही स्टेम कशी झालेली आहे एकदम रिड्यूस झालेली आहे, एकदम कमी आहे, म्हणजे त्याची साईज एकदम कमी आहे. अँड काय डिस्क शेप विच कन्सिस्ट ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट. काय असतं यांच्यावरती हे दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स. दीज ॲडव्हान्टेशियस रूट्स आर प्रोड्यूस बाय द स्टेम. द बल्ब कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ लीव्ज. वरचं जे असते हलकं जे असते त्याला म्हणतो आपण स्केली लीफ आणि आतमधलं जे आपण खातो त्याला म्हणतो आपण कोणतं फ्लेसी लीफ. मग स्केली लीफ इज थिन अँड ड्राय विच इज प्रोटेक्टिव्ह अँड फ्लेसी लीफ इज थिक अँड वेट विच स्टोअर द फूड मटेरियल. दीज लीव्ज आर अरेंज. हे जे आहेत हे जे लीव्ज आहेत दीज लीव्ज आर अरेंज कोणत्या पॅटर्ननी बघा. दीज लीव्ज आर अरेंज कोणत्या पॅटर्नने अरेंज होतात आर अरेंज इन कॉन्सेंट्रिक पॅटर्न. बघा इन कॉन्सेंट्रिक पॅटर्न. कोणत्या पॅटर्नने अरेंज होतात ते कॉन्सेंट्रिक. दीज लीव्ज आर अरेंज इन कॉन्सेंट्रिक पॅटर्न. देन बल्ब आर ऑफ टू टाइप्स, ट्युनिकेटेड bulb and scaly bulb. What is meant by ट्युनिकेटेड bulb? When fleshy leaf are present around the apical bud in concentric pattern. जर कॉन्सेंट्रिक पॅटर्न जर समजा त्याच्या भोवती जर असेल तर त्याला म्हणतात ट्युनिकेटेड बल्ब आणि ओव्हरलॅपिंग पॅटर्न जर असेल तर त्याला म्हणतात स्केली बल्ब. द एक्झाम्पल ऑफ ट्युनिकेटेड बल्ब इज ओनियन अँड द एक्झाम्पल ऑफ स्केली बल्ब इज गार्लिक. ओके, सो दिस इज द थर्ड अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम अँड दॅट इज बल्ब. Okay, so the remaining modification of stem we will see in the next lecture. Thank you.